हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण गोंधळात टाकणारे शब्द वाचूया. बघा, हे दोन शब्द आहेत, अर्थ एकच वाटतो, पण केव्हा कोणत्या परिस्थितीत कोणते शब्द वापरतात ते आपल्याला कळणार आहे. ऑर, WAR, ऑर दोन राष्ट्रांमधील किंवा राष्ट्रसमूहामधील दीर्घकाळ चाललेली लढाई, त्यावेळेला ऑर हा शब्द वापरतात. राष्ट्रसमूह म्हणजे खूप राष्ट्र असतात, त्यांच्यात जो दीर्घकाळ खूप वेळ चाललेली लढाई. बॅटल, BATTLE, बॅटल म्हणजे अल्पकाळ चाललेली लढाई. अल्प म्हणजे कमी वेळासाठी चाललेली लढाई, त्यावेळी बॅटल हा शब्द वापरतात. तर जॉब आणि वर्क, JOB, जॉब म्हणजे ठरविलेले काम, विशिष्ट काम. आपण म्हणतो ना जॉबला गेला, मग त्याचं एक ठरलेलं काम असतं नक्की दररोजचं. WORK, वर्क म्हणजे सर्वसाधारण काम, वर्किंग म्हणतो आपण, वर्क. सिंपत्ती आणि पिटी, सिंपत्ती म्हणजे सहानुभूती, पिटी म्हणजे दया, क्यू. तर बघा, SYMPATHY, सिंपत्ती, सहानुभूती. सहानुभूती केव्हा वापरतो आपण? वाटते आपल्याला दुसऱ्याच्या दुःखात, अपयशात, दुर्दैवी अवस्थेत त्या व्यक्तीबद्दल वाटणारी व्यक्त केली जाणारी कळकळ, हळहळ, प्रेम म्हणजेच सहानुभूती. एखादा ज्यावेळी दुःखात असतो किंवा काहीतरी अपयश येलो, काहीतरी त्याची अवस्था म्हणजे असते, ते संकट येतं, त्यावेळी आपण त्याला सहानुभूती देतो. त्याच्याबद्दल वाईट वाटतं आपल्याला आणि त्याला आपण म्हणजे कळकळ वाटते, हळहळ वाटते, तर त्यावेळी त्याला आपण सहानुभूती देतो. घाबरू नको बा, मी आहे, काहीतरी करीन मदत, याच्यातून येशील तू वर, असं बोलतो आपण. तर त्यावेळी व्यक्त करतो आपण, त्याला म्हणतात सहानुभूती, सिंपत्ती. आणि PITY, पिटी म्हणजे दया येते, एखाद्याची कीव येते बघा. तर केव्हा येते कीव? तर दुसऱ्याबद्दल, विशेषतः गरिबाबद्दल, अपंगाबद्दल, त्यांच्या दुर्दैवाबद्दल वाटणारी आंतरिक हळहळ म्हणजेच दया. एखाद्या वाटेत जरी अपंग आपल्याला भेटला तरी आपल्याला आतमधून काहीतरी होतं, एक वेगळं वाटतं, हळहळ वाटते. तर त्यावेळी त्याला म्हणतो आपण, त्याला दया किंवा क्यू म्हणतात. पिटी इंग्लिशमध्ये पिटी हा शब्द वापरतात. क्यू येते, आपण मराठीत म्हणतो क्यू आली मला त्याची, असं. त्यावेळी त्याला आपण काही सहानुभूती दाखवू शकत नाही का, आपण काहीच करू शकत नाही. त्याला काहीतरी मदत करू शकतो, कसली पैशांची, अन्न, कपडे, अशी मदत करू शकतो. तर त्यावेळी त्याला म्हणतात क्यू येणे. पुढे बघूया. पेन, सफरिंग, स्वारो, ग्रीप आणि मिजरी हे शब्द केव्हा केव्हा वापरतात ते बघूया. पेन, PAIN, पेन म्हणजे वेदना, यातना. वेदना शारीरिक असतात. म्हणतात ना का मला पेन होतं आहे, ते शारीरिक. सफरिंग, SUFFERING, सफरिंग क्लेश, भोग, व्यथा शारीरिक व मानसिकही असतात. शारीरिक, एखाद्याचं मोठं कायमचं दुखणं बघा चालू असतं, कंबर वगैरे दुखत असते, तर त्यावेळी ती शारीरिक. क्लेश, भोग असं म्हणजे दररोजचंच काही नाही काही ते चालूच असतं असं. आणि मानसिकही असतात, त्याला काहीतरी त्रास, घरगुती असू शकतो, बाहेरचा असू शकतो, त्यावेळी सफरिंग असं म्हणतात. नेहमीचंच चाललेलं असतं त्याचं, ते त्याच्याबरोबरच असतं ते. स्वारो म्हणजे दुःख, SORROW, स्वारो म्हणजे दुःख. क्लेशानंतरची ही अवस्था आहे. ह्यात मानसिक वेदनांची परमोच्च अवस्था असते. दुःख, कसलंही दुःख होतं तर क्लेशानंतरही, म्हणजे हे जे काय त्रास होतो त्याच्यानंतरही, काहीतरी एखाद्याचं काहीतरी झालं, आजारपण असताना त्याचा समजा, काहीतरी समजून जा, तर त्यावेळीसुद्धा मानसिक त्रास जास्ती होतो, तर त्यावेळी त्या दुःखाला स्वारो हा शब्द वापरतात. ग्रीप म्हणजे GRIEF, ग्रीप म्हणजे शोक, मोठे दुःख, दुःखाच्या पुढची ही अवस्था. हे मोठे दुःख, शोक कधी करतात समजून जा, तर अशी दुःखाच्याही पुढची अवस्था असते ही. किंवा कोणत्या परिस्थितीत जास्ती दुःख होतं, कोणत्या परिस्थितीत साधारण दुःख असतं, त्यानुसार हे शब्द वापरतात. मिझरी,
MISERY मिझरी, हाल, विपत्ती, दुर्दशा. त्यावेळी मिझरी हा शब्द, हाल होतात किंवा एखादं विपत्ती अचानक येते. दुर्दशा काय म्हणजे दुर्दशा होते असं. आता हे शब्द बघूया. हॅपीनेस, प्लेजर आणि सॅटिस्फॅक्शन. हॅपीनेस HAPPINESS हॅपीनेस म्हणजे सर्वसाधारण आनंद, सुख, सुदैव. मग तो नाटक, सिनेमा पाहूनही असू शकेल. सर्वसाधारण आनंद, त्यावेळी हॅपीनेस, हॅपी आहे मी, हॅपीनेस. प्लेझर PLEASURE प्लेझर म्हणजे समाधान, एखादं कार्यपूर्तीतून मिळालेला आनंद. काहीतरी काम केलं, चांगलं काम झालं, पूर्ण झालं काम, की त्यातून जो आनंद मिळतो त्यावेळी त्याला म्हणतात समाधान वाटलं, प्लेझर हा शब्द वापरतात. आणि सॅटिस्फॅक्शन SATIS सॅटिस्फॅक्शन FACTION सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन म्हणजे संतोष म्हणजे एकदम समाधानी आहे मी असं. समाधानाची ही पुढची अवस्था. एकदम ज्यावेळी समाधान असतो, काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित झालं माझं असं म्हणतात, त्यावेळी ते सॅटिस्फॅक्शन हा शब्द वापरतात ह्या समाधानाला. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.